आपल्यासोबत पाचोरा SSMA महाविद्यालयाचे रिटायर प्राध्यापक आहेत. ते तरुण वयातच रिटायर झाले. आजही त्यांचा जर आपण शरीरयष्टी बघितली तर एखाद्या युवकाला लाजल अशी शरीरयष्टी आहे. आपण त्यांच्याशी बोलू. काका स्वागत आहे मधुर खानदेश. काय सांगाल, तुम्ही रोज सगळे ग्राउंडला जातात, काय सांगाल? मला ती सवय पडली. मी 45 वर्षापासून मॉर्निंग वॉक करतोय. विशेष म्हणजे मी चहा घेत नाही. 15 वर्षापासून चहा सोडलेला आहे. दुपारी झोप नाही. सकाळी मध, गरम पाणी आणि लिंबू हे मी गेल्या अनेक वर्षांपासून घेतोय. दुपारी झोप न घेणं, चहा न घेणं, त्यासोबतच जेवणाच्या वेळा पाळणं, ही त्रिसूत्री जर माणसाने बाळगली तर नक्कीच प्रत्येक माणूस हा 100 पर्यंत पोहोचायला काही हरकत नाही, असं माझा विश्वास आहे. नाही, आता आपण बघितलं तर बाबांचं वय 90-91 आहे. 90-91 मध्ये बाबा त्यांच्या मुलाला मदत करतात आणि इथे येतात. काय सांगाल या युवा तरुणांना आणि जे लोक आता आपण रिटायर झालो ना, आपल्याला आराम करायचा, त्यांना काय संदेश द्या? नाही, तरुणांनी अगोदर त्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये. तरुण पिढी आजकाल व्यसनाच्या आहारी जाते, कारण त्याच्या मागे वेगवेगळी कारणं असू शकतात. काहींना नोकरीने, काहींचे लग्न होत नाही, नैराश्यापोटी तरुण त्याच्या आहारी जात असेल. पण चहा ही तरुणांनी घेऊ नये. बाकी जे काही असेल, ताक पिणं किंवा मग गावरानी तूप रोज 1-2 चमचे खाणं, हे जरी तरुणांनी सांभाळलं आणि रोज व्यायाम केला, योग्य पद्धतीने जिम वगैरे केली तर काही हरकत नाही. तरुणांना देखील आपलं सामर्थ्य टिकून ठेवता येईल. आपण बघितलं असेल कोरोनाच्या कालखंडात अनेक युवकांमध्ये अटॅकचे प्रमाण वाढले. त्याला नेमकं एक ठोस कारण काय समजता येईल आपल्याला? नाही, अजूनही तरुणांमध्ये अटॅक आणि तरुणांच्या आत्महत्या हा खरोखरच चिंतनाचा विषय आहे. कारण तरुणांनी म्हणजे ही तरुण पिढी देशाचे आधारस्तंभ मानली जाते. ज्या देशाने तरुणांकडे मोठ्या आशेने पाहावं, ते तरुण जर आत्महत्या करत असतील तर मग देशांनी अपेक्षा कोणाकडून बाळगावी? कारण तरुण सहनशीलता तरुणांमध्ये राहिलेली नाहीये आणि त्याच्यामुळे सहनशीलता नसल्यामुळे तरुण लगेच नैराश्यग्रस्त होतो, वैफल्यग्रस्त होतो, हायपर टेन्शन होतो, त्याच्यात तो चुकीचं पाऊल उचलतो. तरुणांनी जिथे लात मारेल तिथं पाणी काढेल ही जर हिंमत ठेवली, ठीक आहे, नोकरी आज नाही उद्या नाही, पण करणाऱ्याला अनेक कामं आहेत. अनेक कामं करून माणूस आपला उदरनिर्वाह सहजपणे चालवू शकतो. आज अनेक कुटुंब अशी आहेत की ती 5,000 रुपयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपला कुटुंबाचा सगळा चरितार्थ ते चालवतात. तरुणांनी एकदमच मला श्रीमंत व्हायचंय, मला इतक्यात पगाराची नोकरी असं न करता जे काही मिळेल, जे काही काम आपल्याला शक्य ते जर केलं तर तरुणांना नैराश्य येणार नाही, वैफल्यग्रस्त ते तरुण होणार नाही. आपण एक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, आपण प्राध्यापक होते, मी देखील एक पत्रकार आहे. एक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकारणाकडे वळायला पाहिजे. आपण काय सामाजिक संदेश द्या? नाही, पत्रकारिताच्या माध्यमातून समाजातल्या सगळ्या गोष्टी कळतात. चांगलंही कळतात, वाईटही कळतात. आणि विशेष म्हणजे पत्रकारामध्ये सामाजिक संवेदना जी असते, सामाजिक कळवा जो असतो तो पत्रकारामध्ये जास्त असतो. कारण समाजातल्या प्रत्येक घटकाचा अतिशय सखोल असा अभ्यास पत्रकाराकडून असतो. त्याच्यामुळे पत्रकारांवर अनेक संकट येतात, पण पत्रकार कधीच चुकीचं पाऊल उचलत नाही. कारण त्याला ठाऊक असतं आपण समाजामध्ये अनेक घटना पाहिल्या आहेत. त्याच्यामुळे आपण आता या घटनेतून मार्ग काढणं, दुःखातून मार्ग काढणं याच्याशिवाय पर्याय नाही, हे पत्रकारांना कळतं. आणि त्याच्यामुळे तरुणांनी या फील्डकडे आलं तर चांगल्या पद्धतीने तरुण आपला व्यवसाय चालू शकतात आणि त्यांना सामाजिक बांधिलकी जी आहे ती सुद्धा जोपासता येईल. मधुर खानदेश आणि राहुल महाजन ऑफिशियल चॅनलला फॉलो करा. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटणार आहे. कॅमेरामॅन चन्नू भाऊ सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव.